40 वर्षांनंतर महिलांचे वाढलेले पोट आज जाईल फक्त या सकाळच्या 5 सवयी आजपासून सुरू करा। मित्रांनो, आजकाल अनेक महिलांना 40 वर्षांनंतर एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो, ते म्हणजे पोट हळूहळू बाहेर येणे। पूर्वी जे शरीर हलके, चपळ आणि उत्साही वाटायचे तेच आता जड वाटू लागते। कपडे घट्ट होऊ लागतात, छोटेसे काम केले तरी थकवा जाणवतो आणि अनेकदा आरशात स्वतःकडे पाहून मनही खिन्न होतं। पण तुम्ही कधी विचार केला आहे का, 40 वर्षांनंतर महिलांचे पोट इतक्या वेगाने का वाढू लागते? खरे तर या वयानंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होऊ लागतात। शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, म्हणजे शरीर पूर्वीसारख्या वेगाने कॅलरीज जाळू शकत नाही। याशिवाय ताणतणाव, अपुरी झोप, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि दीर्घकाळ बसून काम करणे हेही देखील पोटावरील चरबी वाढवण्याची महत्त्वाची कारणे ठरू शकतात। अनेक महिला पोट कमी करण्यासाठी जेवण कमी करतात, अतिशय कठीण व्यायाम करतात किंवा अचानक खूप कमी खायला सुरुवात करतात। पण त्यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊ शकते। शरीर कमकुवत होऊ शकते आणि काही वेळा चरबी कमी होण्याऐवजी वाढू शकते। चांगल्या गोष्टी म्हणजे सकाळच्या काही छोट्या सवयी बदलल्यास जिममध्ये न जाता, कठीण व्यायाम न करता आणि महागडी औषधं न घेता देखील हळूहळू पोट कमी होण्यास मदत होऊ शकते। यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी आणि योग्य दिनचर्या। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 सोप्या सकाळच्या सवयी जाणून घेणार आहोत, ज्या 40 वर्षांनंतर महिलांसाठी खूपच उपयुक्त मानल्या जातात। बघा, त्यातील सवय क्रमांक 1, सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी प्या। अनेक महिलांची सवय असते की सकाळी उठताच त्या थेट चहा पितात। काही जणी तर चहासोबत काहीतरी खायलाही सुरुवात करतात। पण रिकाम्या पोटी सर्वप्रथम चहा पिणे शरीरासाठी योग्य मानले जात नाही। रात्रभर शरीर विश्रांती घेत असते आणि सकाळी उठल्यानंतर त्याला सर्वप्रथम पाण्याची गरज असते। जर सकाळी रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्याले तर शरीराचा मेटाबॉलिझम सक्रिय होण्यास मदत होते। यामुळे पोट साफ होण्यास मदत होते, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होऊ शकतो आणि शरीर हलके वाटते। कोमट पाणी शरीरातील अनावश्यक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करू शकते आणि चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेलाही काही प्रमाणात सहाय्य करू शकते। काही महिला पाण्यात थोडासा लिंबाचा रस मिसळूनही पितात। हे काहींना फायदेशीर ठरू शकते, परंतु दररोज खूप जास्त लिंबाचा वापर टाळावा, कारण त्यामुळे काही लोकांना पोटात जळजळ होऊ शकते। सकाळची ही छोटीशी सवय दिवसभर शरीर अधिक सक्रिय ठेवण्यास मदत करू शकते। सवय क्रमांक 2 बघा, सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका। अनेक महिलांना असे वाटते की नाश्ता टाळल्याने वजन लवकर कमी होईल, पण प्रत्यक्षात अनेक वेळा त्याचा उलट परिणाम होऊ शकतो। जेव्हा शरीराला वेळेवर अन्न मिळत नाही तेव्हा शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी चरबी साठवण्याकडे अधिक कल दाखवू शकते। याचा परिणाम विशेषतः पोटावरील चरबीवर दिसून येऊ शकतो। म्हणून सकाळी पौष्टिक नाश्ता जरूर घ्या। उदाहरणार्थ दलिया, ओट्स, मूग डाळीचे चिल्ले, उकळलेली अंडी, फळे, भिजवलेले बदाम, दही, पोहे, उपमा हे पदार्थ पोट जास्त वेळ भरल्यासारखे ठेवतात आणि वारंवार भूक लागण्याची शक्यता कमी करतात। त्यामुळे बाहेरचे तळलेले किंवा जंक फूड खाण्याची इच्छा देखील कमी होऊ शकते। लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी कमी खाणे नव्हे तर योग्य आणि संतुलित आहार घेणे अधिक महत्त्वाचे आहे। सवय क्रमांक 3 बघा, दररोज 15 ते 20 मिनिटे चालण्याची सवय लावा। पोट कमी करण्यासाठी तासनतास जिममध्ये घाम गाळणे आवश्यक नाही। जर तुम्ही दररोज फक्त 15 ते 20 मिनिटे वेगाने चालण्याची सवय लावली तर शरीर हळूहळू अधिक कॅलरी वापरू शकते। 40 वर्षांनंतर महिलांसाठी चालणे हा सर्वात सोपा आणि सुरक्षित व्यायाम मानला जातो। यामुळे पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते, तसेच शरीर अधिक सक्रिय राहते, गुडघे मजबूत राहण्यास मदत होते, ताण कमी होतो आणि झोपही चांगली लागते। जर बाहेर जाणे शक्य नसेल तर घरच्या गच्चीवर, अंगणात किंवा घरातही चालता येते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे दररोज शरीराचा काही ना काही हालचाल झालीच पाहिजे। ही छोटीशी सवय दीर्घकाळात शरीराला मोठा सकारात्मक बदल घडू शकते। सवय क्रमांक 4 बघा, ताण कमी करा आणि मन शांत ठेवा। आजच्या काळात महिलांवर घर, कुटुंब, मुलं आणि नोकरी अशा अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे ताण येणे ही सामान्य गोष्ट आहे। पण सतत तणावात राहिल्यामुळे शरीरात कॉर्टिझोल नावाचे हार्मोन वाढते आणि त्याचा संबंध पोटाभोवती चरबी वाढण्याशी जोडला जातो। म्हणून जर तुम्हाला खरोखरच पोटावरील चरबी कमी करायची असेल तर फक्त आहारावर लक्ष देणे पुरेसे नाही, मनाची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे। दररोज सकाळी 5 ते 10 मिनिटे दीर्घ श्वसन, ध्यान किंवा योग करा। देवाचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार करा आणि दिवसाची सुरुवात शांत मनाने करा। यामुळे मन आणि शरीर दोन्ही हलके वाटू शकतात। ताण कमी झाल्यास शरीराचे कार्य अधिक संतुलित राहण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात ठेवणेही सोपे जाऊ शकते। सवय क्रमांक 5 बघा, रात्री लवकर झोपण्याची सवय लावा। अनेक महिला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर राहतात किंवा टीव्ही पाहत बसतात, पण अपुरी झोप ही पोटावरील चरबी वाढण्याचे एक महत्त्वाचे कारण ठरू शकते। म्हणून शक्यतो रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा। जेव्हा शरीराला पुरेशी झोप मिळत नाही तेव्हा वारंवार भूक लागते, गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि शरीर सतत थकल्यासारखे वाटते। यामुळे पोटाभोवती चरबी साचण्याची शक्यता वाढू शकते। त्यामुळे दररोज किमान 7 तासाची चांगली झोप आणि शांत झोप घेण्याचा प्रयत्न करा। चांगली झोप शरीराला आतून पुनर्बळ मिळवून देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासही मदत करू शकते। पोटावरील चरबी ही केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही तर आरोग्याचाही विषय आहे।
अनेकांना वाटते की पोट कमी करणे म्हणजे फक्त दिसण्यासाठी आवश्यक आहे, परंतु वास्तव्यात पोटाभोवती जास्त चरबी असणे हे अनेक आरोग्य समस्याशी संबंधित असू शकते. उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडचे विकार, हृदयविकार, सांधेदुखी, अशक्तपणा, सतत थकवा. म्हणून वेळेत आपल्या जीवनशैलीत योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोणताही बदल एका दिवसात परिणाम दाखवत नाही, पण जर तुम्ही या छोट्या सवयी सातत्याने पाळल्या तर काही महिन्यात शरीरात सकारात्मक बदल दिसू लागतात. जर तुम्हाला 40 वर्षानंतरही शरीर हलके, सक्रिय आणि तंदुरुस्त ठेवायचे असेल तर आज सांगितलेल्या या 5 सकाळच्या सवयी आजपासूनच अंगीकारा. मित्रांनो, हळूहळू शरीर अधिक निरोगी वाटू लागेल, पोट कमी होण्यास मदत होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.